छत्रपती संभाजीनगरमधून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामधील शेकडो शेतकऱ्यांना अडवल्याची माहिती समोर येतेय। नांदूर मधमेश्वर कालव्याचं पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय। मात्र नांदूर मधमेश्वर कार्यालयावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अडवण्यात आल्याचं समोर येत आहे। बातमी आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधून। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी नितीन थोरात आपल्या सोबत आहेत। नितीन, नेमकं काय घडतंय? शेतकऱ्यांचं हे नेमकं आंदोलन कशासाठी आणि त्यांना कोणी अडवलेलं आहे? सध्या छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनासाठी गेल्या काही दिवसांपासून बादली आंदोलन, थंड आंदोलन या स्वरूपाचे आंदोलन सुरू होते। मात्र पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नेपाड येथे असलेल्या एका कार्यालयावरती आत्मदनाचा इशारा दिला होता आणि वैजापूर व गंगापुरातले शेतकरी हे नेपाळकडे जात असताना त्यांना येवला पोलिसांनी अडवलं आहे आणि त्यांना आत्मदान करण्यापासून रोखलं आहे। तर आता पोलिसांनी त्यांना घेराव घातला आहे। कुठल्याही स्वरूपाचे आंदोलन करू नका अशी विनंती त्यांना करण्यात येते। आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैजापूर दौऱ्यावरती आले होते आणि त्यांनी वैजापूरमध्ये प्रचार सभेमध्ये वैजापूर गंगापूर तालुक्याला पाणी दिलं जाईल असं सांगितलं होतं। मात्र तरी देखील या शेतकऱ्यांनी असा पवित्र घेतला आणि प्रशासनाने त्यांना अडवलं आहे। घटनास्थळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे देखील पोहोचले आहे। लवकरात लवकर आपल्याला पाणी मिळणार आहे असं देखील त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आहे। परंतु शेतकऱ्यांनी आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं सांगितलंय। मात्र बोरनारे यांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आता थोडीशी कमतरीची भूमिका घेतली आहे। श्रद्धा, नक्कीच नितीन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमधून।